धन्यवाद सन्माननीय अध्यक्ष सदस्य महोदय. श्री हेमंत रासने. अध्यक्ष महोदय, लोकमान्य टिळकांनी पुण्यात सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव आज 140 देशांमध्ये साजरा केला जातो. गेल्या वर्षी राज्य शासनाने राज्य उत्सव म्हणून गणेशोत्सवाला दर्जा दिला. तसेच पुण्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला अवर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन शासनाने पुण्याच्या सांस्कृतिक व धार्मिक वारशाचा सन्मान केला. या दोन्ही निर्णयाबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस यांचं अभिनंदन करतो. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात गेल्या वर्षी पंढरपूरच्या यात्रेचे अतिशय सूक्ष्म नियोजन करून भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याचे सर्वांनीच कौतुक केले. या धर्तीवर सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्री गणेशात आलेल्या पुण्यासाठी विशेष कृती आराखडा शासनाने तयार करून त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. गणेशोत्सव काळात शनिवार वाड्यावर 5 दिवसाचा सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य स्वागत कमानी, आकर्षक रोषणाई, उत्तम रस्ते, सुलभ स्वच्छतागृहे, सुरक्षिततेचा उपाययोजना आदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती परिसराचा सर्वांगीण विकासासाठी मास्टर प्लॅन तयार करावा. पुणे हे देशाच्या इतिहास, संस्कृती आणि स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र आहे. कसबा गणपती, मानाचे गणपती, छत्रपती शिवाजी महाराजांचा लाल महाल, बाजीरावांचा शनिवारवाडा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा भिडेवाडा, कॅरिडॉर, ऐतिहासिक मंडई, तुळशीबाग, उमाजी नाईक यांचे स्मारक, लवजई वस्ताद यांचा वाडा, विश्रामबाग वाडा, खडक पोलीस वसाहत आणि इतर ऐतिहासिक वारसा स्थळे ही पुण्याची वैभवशालीची परंपरेची साक्ष देणारी केंद्र आहेत. या सर्व स्थळांचा एकत्रित विचार करून विरासत आणि विकास या संकल्पनेवर आधारित एकात्मिक विकास आराखडा शासनाने तयार करावा. या प्रकल्पासाठी स्वतंत्र स्पेशल पर्पज व्हेकल SPV स्थापन करून त्याच्या प्रमुखपदी IS दर्जाचा वरिष्ठ अधिकारी नियुक्त करावा. धन्यवाद. सन्मान्य सदस्य सना मलिक.